नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एच.डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्र आज आपण मैदानी चाचणीची हॉल तिकीट कधी येणार, मैदानी चाचणीला नक्की कधी सुरुवात होणार आणि त्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या विचारणा होत्या, कमेंट होत्या. त्यानुसार हा व्हिडिओ बनवला असून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती करतोय. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या. शेवटपर्यंत बघा, अत्यंत महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती अपडेट आहेत. आपल्याला खूप सगळ्या विद्यार्थ्यांची याच कमेंट आहे की मैदानी चाचणीला कधी सुरुवात होणार आहे, हॉल तिकीट कधी येणार आहे, त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशी विनंती करतो. विद्यार्थी मित्र, 19 तारखेपासून SRPFची मैदानी चाचणी सुरू होणार आहेत. त्या संदर्भात मागे परिपत्रक पण आले होते, ज्यानुसार 500 किंवा 1000 अशाप्रमाणे रोज विद्यार्थी बोलून ते मैदानी चाचणी संपूर्ण घेणार आहेत. मैदानी चाचणी सुरुवात होणार असं बोललं जात आहे, परंतु अजून हॉल तिकीट न आल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण होत आहे. तर विद्यार्थी मित्र, काळजी करू नका, 100% लवकरच तुम्हाला हॉल तिकीट येईन. थोड्या दिवसामध्ये तुम्हाला मेसेज येईन किंवा इतर काही तुम्हाला मैदानी चाचणी संदर्भात माहिती कळून जाईल. तसंच तुमचा चांगला फोकस हा मैदानी चाचणीवर असावा. चांगली तयारी करा, कारण की आता शेवटचे दिवस राहिले आहेत. राज्य सरकारने यावर्षीची पोलीस भरती केलीत. ही पोलीस भरती अत्यंत महत्त्वाची असून मागील वर्षी जे कमी मार्कांनी राहिले किंवा मागील वर्षी ज्या विद्यार्थ्यांची पहिली भरती होती त्या विद्यार्थ्यांनी मागील भरतीमध्ये अनुभव घेतला आणि ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची मोठी भरती आहे. त्यासाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी तुम्ही एक नवीन संधी असल्यामुळे बरेच उमेदवार या भरतीमध्ये आपले नशीब आजमावत आहेत. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना हीच विनंती आहे की विद्यार्थ्यांनी राज्य सरकारच्या या भरतीचा पुरेपूर फायदा घ्यावा. चांगली मेहनत करा विद्यार्थी मित्रांनो. मैदानी चाचणी लेखी परीक्षेची इतकी मोठ्या पदाची भरती परत पुन्हा लवकर भरली जाणार नाही. त्या गोष्टीची सर्व विद्यार्थ्यांनी दखल घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये चांगली तयारी करा, कष्ट करा, चांगला जोर लावा या भरतीसाठी. राज्य सरकारला आपली कळकळीची विनंती हीच आहे की राज्य सरकारने आचारसंहितेच्या आत संपूर्ण भरती प्रक्रिया राबवणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. आणि भरतीमध्ये सहभागी झालेले विद्यार्थ्यांची टप्प्याटप्प्याने मैदानी चाचणी होणार आहेत, ज्यामध्ये रोज 500-1000 मैदानी चाचणी म्हणजे तिथल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार आणि सर्व नियोजनानुसार ते विद्यार्थ्यांना बोलवणार आहेत. प्रत्येक विभाग, प्रत्येक गट वेगळा, गट नंबर. तर मागील वर्षी भरती प्रक्रिया राबविली गेली, त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया होत असून पावसाचं वातावरण कसं आहे त्यानुसारसुद्धा प्रत्येक विभाग किंवा प्रत्येक गट याचं नियोजन करणार आहेत. कारण की यावर्षीची भरती ही पावसाळ्यामध्ये असल्यामुळे बऱ्याच ठिकाणच्या ग्राउंडमध्ये तारखेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ही फक्त शक्यता आहेत, त्यामुळे तुम्ही अपडेटमध्ये राहा. तारखा बदलही शकतात. तरी कुठेही विभागाच्या तारखेचा बदल आत्तापर्यंत तरी झाला नाही, कोणती परिपत्रक आले नाही किंवा बदल आत्तापर्यंत तरी झाला नाही. परंतु वेबसाईटवर तुम्ही वेळोवेळी व्हिजिट देत राहा, अपडेटमध्ये राहा, जेणेकरून तुम्हाला समजेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, वेळोवेळी तुम्ही अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलवर पण अपडेट राहा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, तुमचे खूप खूप धन्यवाद, विशेष आभार आहेत. तर अशीच आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत असतो, ज्यामध्ये जिल्हा परिषद भरती असो किंवा पोलीस भरती असो किंवा वनरक्षक भरती असो, तर सर्व विभागाच्या भरतीची आपण माहिती आणि अपडेट विद्यार्थ्यांना वेळोवेळी देत असतो. त्यामुळं परत पुन्हा हीच विनंती करतो आहे की विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. आणि विद्यार्थी मित्र, माहिती चाचणीची आता चांगली तयारी करा. राज्य सरकार लवकरच तुम्हाला हॉल तिकीट संदर्भात मेसेज पाठवीन आणि मैदानी चाचणी सर्व विद्यार्थ्यांची सुरू होईल. अशाच माहितीसाठी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला. तुमचे खूप खूप धन्यवाद, विशेष आभार.